हॅलो एव्हरीवन. लास्ट इयर आम्ही हम्पीला ट्रॅव्हल केलं होतं आणि मी व्लॉगिंग तेव्हापासून बंद केलं होतं. आय डोंट नो वाय, बट नाऊ आय हॅव एडिट दिस व्लॉग आणि मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते. आम्ही हम्पीला इव्हनिंगला जायला निघालो होतो. आमची रात्री 8 वाजेची बस होती आणि आम्ही बसने गेलो होतो. आम्ही ट्रेक करू इंडियासोबत आम्ही हा पूर्ण जर्नी प्लॅन केली होती. आम्ही त्यांच्यासोबत निघालो. त्याच्यानंतर आम्ही डिनर एन्जॉय केला होता आणि आमची पहाट झाली हम्पीमध्ये. आणि असं मी मस्त स्टोरी पण पोस्ट केली होती इंस्टाग्रामवर. त्याच्यानंतर आम्ही पहाटे म्हणजे मॉर्निंगला आम्ही तिथे छान ब्रेकफास्ट केला, चहा एन्जॉय केला आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. नवीन आमची कोणाशी जास्त ओळख नव्हती ट्रॅव्हलरमध्ये, पण आम्ही ट्राय करत होतो की आम्ही सगळ्यांची ओळख करू, आमची छान अशी ट्रिप होईल. आणि पुढे तसंच झालं. आम्ही मस्त मॉर्निंग एन्जॉय करत होतो. त्याच्यानंतर एवढा छान व्ह्यू होता, मस्त छान हवा होती आणि मस्त आम्ही एन्जॉय करत होतो. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही मस्त गाडीमध्ये डान्स करत होतो. सगळ्यांशी ओळख झाली, हळूहळू ओळख वाढत होती. मस्त सगळे लोक डान्स करत होते, एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर आम्ही पहाटे तिथे पोहोचलो. आम्ही चेंज केलं आणि आफ्टरनूनमध्ये आम्ही लंचसाठी आमच्या हॉटेलच्या समोरच एक सुंदर हॉटेल होतं. तिथे आम्ही लंचसाठी आमचा प्लॅन होता, सगळं त्यांच्याकडनंच अरेंज केलेलं होतं आणि आम्ही तिथे मस्त ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड एन्जॉय केलं. आय जस्ट लव्ह दिस फूड. आय मीन इतकं यमी आणि इतकं टेस्टी होतं. मी पूर्ण प्लेट संपवली होती. त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि बाहेर जस्ट बघत होतो आम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे. आमचं सगळं ते टीमचे जे लीड करत होते ते आम्हाला सांगत होते, हे ते हॉटेल आहे नैवेद्यम, तुम्ही कधी गेलात तर प्लीज तिथे व्हिजिट करा. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढच्या जर्नीला सुरुवात केली. मस्त आम्ही ग्रीनरी एन्जॉय करत जात होतो. त्याच्यानंतर तिथे आम्ही बघितलं की दगडं एकमेकांवर रचल्यासारखे वाटत होतं, बट ऑब्व्हियसली इट इज नॅचरल. आणि त्याच्यानंतर आम्ही कोरॅकल राईड एन्जॉय केली. इथे आपल्याला त्या राऊंड अशी बोट असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला बसून ते बऱ्याच आतमध्ये घेऊन जातात आणि आपल्याला तिथे आतमध्ये फिरवतात. खूप छान वाटतं. आम्ही ती राईड फर्स्ट टाईम एन्जॉय करत होतो आणि खूप मजा आली. इथे एकदम शांत वाटत होतं. त्याच्यानंतर पूर्ण आजूबाजूने गार वारा, इतके छान व्ह्यू होता तिथून. आम्ही खूप एन्जॉय केली राईड. त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे क्लिफ जम्पिंगसाठी जाणार होतो. मला पोहता येत नाही आणि मी क्लिफ जम्पिंग करणार की नाही हे मलाच माहीत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही बघूया की मी क्लिफ जम्पिंग केलं की नाही ते. आम्ही इथे व्हिडिओज घेत होतो, फोटोज घेत होतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे क्लिफ जम्पिंगसाठी जायला निघालो. तर सगळे म्हणत होते की पोहता यायलाच पाहिजे किंवा नाहीच यायला पाहिजे, असं सगळ्यांची दुविधा मनस्थिती होती. कोणी करणार होतं. एवढी 25 फुटावरून उडी मारायची म्हटल्यावर सोपी गोष्ट नाही आहे. ज्यांना येत नाही त्यांना, पोहता येत नाही त्यांना. त्याच्यानंतर आम्ही नारळ पाणी एन्जॉय केलं, थोडंसं भूक लागली होती म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही क्लिफ जम्पिंगसाठी गेलो. इथे बघू शकता तुम्ही, सगळे लोक रेडी होते उडी मारण्यासाठी ज्यांना पोहता येतं. इथे दीपने सेकंडच उडी मारून दिली होती, कारण की त्याचं म्हणणं असं होतं की एकदा थॉट आला की चेंज व्हायच्या आधी उडी मारून द्या असं. त्याच्यामुळे त्याचा जम्पिंगचा व्हिडिओ मी नाही घेऊ शकली. तो डायरेक्ट आतमध्ये गेल्यानंतरचा व्हिडिओ आहे. आणि इथे मी आता सगळ्यात एंडिंगला, सगळ्यात शेवटी मी उडी मारली, जिला पोहता बिलकुल येत नाही. आणि तो एक्सपिरियन्स वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता पूर्ण ट्रिपमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी स्लो मोशनमध्ये मस्त उडी मारली. उडी मारल्यानंतर 1 सेकंदासाठी मला असं वाटत होतं की मी नाही, संपलं आहे आता. पण त्याच्यानंतर मी मस्त राईड एन्जॉय करत होती. तुम्ही बघू शकता दीप इथे मस्त एन्जॉय करत होता. आणि त्याच्यानंतर मी पण खाली जाऊन जॉईन केलं. त्याच्यानंतर मी बराच वेळ पोहली आणि पाण्यामध्ये मस्त आम्ही एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आमचा नेक्स्ट स्टेप होती की आम्ही कॅफे हॉपिंग करायला जाणार आहे. त्याच्या आधी आम्ही मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केलं, मस्त पाणी खेळलो, खूप मजा आली. मी फर्स्ट टाईम असं पोहण्याचा एक्सपिरियन्स होता माझा पाण्यामध्ये, ते पण इतक्यावरून उडी मारून. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले, सेल्फीज क्लिक केले.
त्याच्यानंतर आम्ही सनसेट एन्जॉय करायला आणि हनुमान टेम्पल बघायला वरती जात होतो. आम्ही खूप मोठा ट्रेकसारखं होतं ते आणि आम्ही ते पूर्ण चढून वरती गेलो आणि तिथे आम्ही मस्त सनसेट एन्जॉय केला. खूप साऱ्या रील्स बनवल्या. सगळे फ्रेंड्स झाले होते तोपर्यंत. सगळ्यांची मस्त ओळख झाली होती आणि आम्ही इथे मस्त चढत हळू वरती गेलो आणि तिथे खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज बनवले. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण हनुमान टेम्पल बघण्यापर्यंत नाही गेलो. तिथून दिसत होतं तेवढंच आम्ही बघितलं बिकॉज आम्ही खूप जास्त थकलो होतो आणि पाण्यामध्ये पोहून पण खूप जास्त भूक लागली होती. त्याच्यानंतर आम्ही तिथेच शांत बसलो आणि व्ह्यू एन्जॉय केला. छान व्ह्यू होता. मस्त सनसेट होत होता आणि सगळे शांत बसले होते. खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही कॅफे हॉपिंगसाठी गेलो. जास्त आम्ही कॅफे बघितले नाही पण जस्ट एक जो त्यांचा ठरलेला होता त्या कॅफेमध्ये गेलो. तिथे खूप शांत आणि खूप मस्त त्यांनी सेटअप केलेला होता. खूप छान सेटअप होता आणि सगळे आम्ही तिथे बसून खूप सारे जुने गाणे म्हटले. त्याच्यानंतर अजून सगळ्यांशी ओळख झाली. त्याच्यानंतर तिथे ते लोक तुम्ही बघू शकता असे ड्रम वाजवत होते आणि त्याच्यानंतर आम्ही पण त्यांना जॉईन केलं होतं. आम्ही खूप सारे वेगवेगळे गाणे लावून आम्ही डान्स पण केला होता. खूप मजा आली होती. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही छान डिनर एन्जॉय केला. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो हॉटेलवर जायला कारण की आम्ही दुसऱ्या दिवशी दुसरीकडे फिरायला जाणार होतो आणि मस्त आम्ही हॉटेलच्या बाहेर फटाके एन्जॉय केले कारण की त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि असं आमचा फर्स्ट डे गेला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.